आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंजू पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। शहरात चोरट्यांचा धुमाकूळ, 5 दुकाने फोडली। प्रशासनाकडून श्री महर्षी वाल्मिकी जयंती साजरी। कामगारांच्या नियुक्तीची सरकारनेच परवानगी दिली असल्याचा दावा। अमर येळुरकर यांना माजी आमदार अनिल बेनके यांचे खुले आभार। 30व्या राष्ट्रीय ओरल पॅथॉलॉजी परिषदेचे बेळगावात आयोजन। ढोलीडा या समूहातर्फे उद्या रासदांडिया महोत्सव, सीमाप्रश्नी व्यापक बैठक घेणार। व्हीटीयू आयोजित कुलगुरूंच्या 2 दिवसीय संमेलनाची सांगता। काँग्रेस आमदारांना भाजपचे आमिष, लेखी आश्वासनानंतर रयत संघटनेचे आंदोलन मागे। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगाव शहर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे पोलीस खाते चक्रावून गेले आहे। पांगुळगल्ली परिसरातील 3 आणि शनी मंदिर परिसरातील 2 अशा एकूण 5 दुकानातून चोरी केली आहे। मार्केट पोलीस स्थानक कार्यक्षेत्रातील भेंडी बाजार परिसरातील न्यू लाईफ मेडिकल, संस्कार सारीज आणि सिद्धेश्वर ट्रेडर्स या 3 दुकानातून, तर शेरी गल्ली येथील पद्मावती चेंबरमधील अशोक स्टोअर्स आणि शनी मंदिर जवळील एक अशा 5 दुकानातून लाखोंचा डल्ला मारला आहे। त्यामुळे शहरातील व्यापारात एकच दहशत माजली आहे। काही दुकानांमधील सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांची छबी हाती आली आहे, त्यामुळे यांचा शोध लवकरच लागेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। प्रशासनाकडून श्री महर्षी वाल्मिकी जयंती साजरी। जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महापालिका आणि जिल्हा परिशिष्ट कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवारी श्री महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शहरातील कुमार गंधर्व रंगमंदिर येथे आज सकाळी श्री महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे महापौर शोभा सोमनाथचे, उपमहापौर रेश्मा पाटील, उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्यासह जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या मान्यवरांच्या हस्ते श्री महर्षी वाल्मिकी यांची प्रतिमा आणि मूर्तीचे पूजन करून जयंती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। कामगारांच्या नियुक्तीची सरकारनेच परवानगी दिली असल्याचा दावा। मनपातील त्या 138 कामगारांच्या संदर्भातील ठराव सध्याच्या मनपा अधिकारी वर्गाने सरकारकडून मंजूर करून घेतलाय। जादा कर्मचारी नियुक्त करून घेण्यास कंत्राटदाराला अनुमती देण्याची कामगिरी सरकारने केलेली आहे। त्यामुळे या संदर्भात भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। असं असल्यास त्याची चौकशी जरूर करावी, असं आवाहन बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिले आहे। शनिवारी या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की मनपामध्ये 138 कंत्राटी कामगार नियुक्त करून घेण्यास नगरविकास खात्याकडून परवानगी दिली आहे। त्यामुळे त्यांचे वेतन देखील सरकारकडून देण्यात येणार आहे। मात्र कंत्राटदारांना सदर परवानगी देण्याबाबतची जबाबदारी ही मनपा आयुक्तांकडून झालेली आहे। त्यामुळे याबाबत भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन ठरले आहेत, असे त्यांनी सांगितले। यावेळी माजी आमदार महांतेश कवडगीमठ, अनिल बेनके आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। 138 रुपये परमनंट आहेत आणि परमनंट रूल्स फॉलो न करता हे सगळे नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून अपॉइंटमेंट करून घेतले आणि ह्याच्यात मोठ्या पैशाचं भ्रष्टाचार झालं आहे। यांना अपॉइंटमेंट करायचा अधिकारच नाही आहे। अपॉइंटमेंट करायचं आणि परमनंट लेबर नाही आहे, कॉन्ट्रॅक्ट लेबर्स आहेत आणि ते पण कॉन्ट्रॅक्ट लेबर ह्यांनी नेमलेले नाही आहे। कॉन्ट्रॅक्टर आणि ते कमिशनर रेशो आहे, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला रेशो प्रमाणे किती नेमलं पाहिजे कमिशनरने डिसाईड करून त्यांना पत्र दिलेलं आहे, कोणाला कॉन्ट्रॅक्टरला।
त्यामुळं यांना काहीच संबंध नाही. फक्त दररोज ते उठून जी एक मिसअंडरस्टँडिंग निर्माण झालेली आहे त्याचं क्लिअर करायला आम्ही आज पत्रकार परिषद बोललो आणि त्याची सगळी माहिती दिला नाही. सगळ्यांना अमर येळूरकर यांना माजी आमदार अनिल बेनके यांचे खुले आव्हान. माजी नगरसेवक अमर येळूरकर यांनी माजी आमदार अनिल बेनके यांच्यावर काही आरोप करून त्यांनी मराठा समाजासाठी काय केलंय असा प्रश्न विचारला आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार अनिल बेनके यांनी पत्रकारांशी बोलताना आपण क्षत्रिय मराठा परिषदेच्या माध्यमातून समाजासाठी व्यापक कार्य केलं आहे. यामध्ये अमर येळूरकर यांचा काय सहभाग आहे हे त्यांनी जाहीर करावं असं खुलं आव्हान दिलं आहे. क्षत्रिय मराठा परिषदेची जागा न्यायप्रविष्ठ वादामुळे न्यायप्रविष्ट आहे. अशा वेळी या न्यायालयाच्या खटल्यासाठी एकदा तरी वकील असणारे अमर वेलकर हजर राहिले आहेत का? किंवा क्षत्रिय मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आर्थिक योगदान काही दिले आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यामुळे आता या चर्चेमधील वाद अधिकच गंभीर बनल्याचं दिसून येत आहे. जागा वापरायसाठी तुम्ही कधी आलाय काय? मी एक मध्ये 8 दिवसामध्ये एक बोललो होतं की 2,70,000 रुपये जे चलन आहे ते मी स्वतः भरणार म्हणून सांगितलं. 3 कोटी नव्हे. आणि हे 2,70,000 रुपये अजून का भरलेले आहेत म्हणजे हे जास्ती झालेले आहे. त्याचं मी दुसरं चलन करून त्याचं 2,36,000 करून गेलेलं आहे. हे समाजाचे पैसे आणि माझे पैसे वाचवायचा माझा प्रयत्न आहे. आणि हे चलन मीच भरणार. आणि तुम्हाला अमर येळूरकर तुम्हाला विचारतो तुम्ही किती दान देणार मला आता सांगा. या समाजासाठी तुम्ही किती? मी हे भरतो पैसे नंतरचं बांधकाम करताना तुम्ही किती दान देणार? 30व्या राष्ट्रीय ओरल पॅथॉलॉजी परिषदेचे बेळगावात आयोजन. येथील शिक्षण संस्थेच्या विश्वनाथ कत्ती डेंटल कॉलेजच्या वतीने येत्या दिनांक 3 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत 30व्या राष्ट्रीय ओरल पॅथॉलॉजी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर शरणप्रकाश पाटील यांच्या हस्ते दिनांक 3 रोजी होणार आहे अशी माहिती कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर अलका काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात त्यांनी सांगितले की सध्या सर्वत्र मौखिक कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक कारणांमुळे मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. याविषयी अनेक उपाययोजना करण्याबाबत राष्ट्रीय परिषदेत चर्चा होणार आहे असं त्यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेच्या वेळी संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉक्टर सीमा हल्लीकेरीमठ, डॉक्टर पुण्या अंगडी आणि इतर सदस्य उपस्थित होते. ढोलीडा या समूहातर्फे उद्या रास दांडिया महोत्सव. नवरात्री उत्सवातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या रास दांडिया कार्यक्रमाचा सोहळा रविवार दिनांक 29 रोजी सायंकाळी येथील शगुन गार्डन येथे आयोजित करण्यात आला आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या रास दांडिया कार्यक्रमांमध्ये अनेक दिग्गज कलापथके आपला आविष्कार सादर करणार आहेत. त्याचबरोबर बेळगाव येथील स्थानिक आरंभ या ढोल पथकाचे सादरीकरण देखील होणार आहे. यामधून गुजराती आणि स्थानिक कला संस्कृतीचा सुरेख संगम सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सीमा प्रश्नी व्यापक बैठक घेणार. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तडीस लागल्यानंतर लवकरच महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात खितपत पडलेल्या मराठी भाषिकांच्या प्रश्नावर व्यापक बैठक घेण्यात येईल अशी ग्वाही मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली अंतरवली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. यावेळी मरगाळे यांनी सीमा प्रश्नाचा इतिहास आणि कर्नाटकाकडून मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायाची सविस्तर माहिती त्यांना दिली. व्हीटीयू आयोजित कुलगुरूंच्या 2 दिवसीय संमेलनाची सांगता. देशातील डिजिटल परिवर्तनाने जागतिक नाव कमावले आहे. त्यामुळे देशाच्या विकासात आणि अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावली आहे असे प्रतिपादन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले. व्हीटीयू तर्फे आयोजित दक्षिण विभागातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या 2 दिवसीय संमेलनाची शुक्रवार दिनांक 27 रोजी सांगता झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल गेहलोत उपस्थित होते. व्हीटीयू कुलगुरू प्राध्यापक एस विद्याशंकर यांनी स्वागत केलं. डॉक्टर एस रमादेवी यांनी आभार मानले. मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी.जी. कुलकर्णी यांनी अहवालाचे वाचन केले. काँग्रेस आमदारांना भाजपचे आमिष.
राज्यातील काँग्रेस सरकार पाडण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचं वृत्त पसरत असतानाच काँग्रेस आमदारांना लाच आणि पैशाचे आमिष दाखवले जात असल्याचा बॉम्ब काँग्रेस आमदार रवी गनिगा यांनी फोडला आहे। काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी आमच्या आमदारांना 50 कोटी रुपये आणि मंत्रिपदाचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप रवी यांनी केला। दावणगेरे येथे पत्रकारांशी बोलताना आमदार रवी म्हणाले, येडियुरप्पांचे निकटवर्तीय NR संतोष हे आमदारांशी संपर्क साधून हे आमिष दाखवत असल्याचे त्यांनी सांगितले। लेखी आश्वासनानंतर रयत संघटनेचे आंदोलन मागे। यावर्षी अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर पाणी असलेल्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित होत असल्यानं पिकांना पाणी देणं कठीण झालं। त्यामुळे दिवसा 10 तास 3 फेज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन झालं। यावेळी अधिकारी मोहम्मद रोशन यांनी 4 दिवसानंतर 7 तास 3 फेज आणि रात्री 10 तास सिंगल फेज वीज पुरवठा करण्याचं लेखी आश्वासन दिलं। त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिली। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना मारुति गली बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने शहराच्या काही भागातील वीज पुरवठा रविवार दिनांक 29 रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत खंडित करण्यात येणार आहे। बुडा लेआउट, खानापूर रोड, उद्यमबाग, औद्योगिक वसाहत, राणी चन्नम्मा नगर, वसंत विहार कॉलनी, सुभाषचंद्र नगर, उत्सव हॉटेल, 3रे रेल्वे गेट, अनगोळ परिसर, यरमाळ क्रॉस परिसर या ठिकाणी सकाळी 10 ते 6 पर्यंत वीज नसेल। ग्राहकांनी सहकार्य करावं असं आवाहन हेस्कॉमनं केलं आहे। काळ्या दिनी कडकडीत हरताळ पाळा। काळ्या दिनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शुक्रवार दिनांक 27 रोजी जांबोटी येथे पत्रकांचे वाटप करून जनजागृती केली। जनजागृती फेरीमध्ये खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, जयराम देसाई, मारुती परमेकर, संजीव पाटील, राजाराम देसाई आदी उपस्थित होते। अधिवेशन काळातील हॉटेल बुकिंग रद्द करा। येथील सुवर्ण सौधमध्ये 4 ते 15 डिसेंबर या कालावधीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत आहे। या कालावधीत ज्यांनी हॉटेल बुकिंग केली आहे त्यांचे बुकिंग रद्द केल्याची माहिती हॉटेल मालकांकडून संबंधितांना दिली। अधिवेशन काळात अधिकारी, पोलीस आणि कर्मचाऱ्यांची बेळगावात राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये केली जाते। यामुळे या दरम्यान बाहेर गावाहून आलेल्यांनी किंवा लग्न आणि इतर कार्यक्रमांसाठी हॉटेल बुकिंग केले असल्यास ते त्वरित रद्द करण्याचे निर्देश महापालिकेकडून हॉटेल मालकांना दिले आहेत। यामुळे अनेकांची तारांबळ उडाली असून पर्यायी व्यवस्था केली जाते। आमटेत वाघाच्या हल्ल्यात गाय ठार। शेताकडे चरायला सोडलेल्या गायीला वाघाने ठार केल्याची घटना शुक्रवारी दिनांक 27 रोजी दुपारी आमटे तालुका खानापूर नजीक घडली। यामुळे संबंधित शेतकऱ्याचे सुमारे 50,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। याबाबत स्थानिक शेतकऱ्याकडून मिळालेली माहिती अशी, अरुण बुधाजी सावंत आपली जनावरे आमटे आणि तळवडे गावादरम्यान असलेल्या शेतात चरायला घेऊन गेले होते। त्यावेळी टपून बसलेल्या वाघाने अरुण यांची नजर चुकवत गायीवर हल्ला केला। त्यात ती जागीच ठार झाली। पशुसंगोपन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला। लोकसभेसाठी कच्ची मतदार यादी प्रसिद्ध। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाने प्राथमिक तयारी सुरू केली आहे। वाढीव मतदान केंद्रांना अलीकडेच मंजुरी मिळाली आहे। आता मतदारांच्या छायाचित्रांसह कच्च्या मतदार यादीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेप मागविले आहेत। कच्ची मतदार यादी शुक्रवार दिनांक 27 रोजी प्रसिद्ध झाली असून 9 डिसेंबर पर्यंत आक्षेप स्वीकारले जाणार आहेत। दिनांक 26 डिसेंबरला दावे आणि हरकती निकालात काढले जातील। दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
प्रसिद्ध केली जाईल। कच्ची मतदार यादी जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील चिकोडी आणि बैलहोंगल उपविभागीय अधिकारी कार्यालय, महापालिका आयुक्त आणि सर्व तहसील कार्यालयात उपलब्ध असतील। तालुक्यात थंडीची तीव्रता वाढली। मागील 2 दिवसांपासून ग्रामीण भागात थंडीची तीव्रता वाढली आहे। पहाटे थंडी वाढली असून सायंकाळीही थंडी जाणवत आहे। परिणामी पावसाळा संपल्याचे संकेत मिळतात। यामुळे शेतकरी हवालदिल बनले आहेत। सर्वसाधारण दसरा दिवाळीनंतर साधारणपणे थंडीची तीव्रता वाढते। यावर्षी खरीप हंगामात पावसाने दडी मारली आहे। मागील 1.5 महिन्यापासून पाऊस गायब झालाय। मागील 10 दिवसांपासून धुके वाढले होते। सकाळी आणि सायंकाळच्या वेळी धुके पसरत होते। त्यानंतर 2 दिवसांपासून थंडीची तीव्रता देखील वाढली आहे। काळा दिन गांभीर्याने पाळण्याचा शहापूर समितीचा निर्धार। काळा दिन गांभीर्याने आचरण करण्याचा निर्धार शहापूर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला। काळ्या दिनाची जनजागृती करण्यासाठी शुक्रवारी रात्री राम मंदिर गाडेमार्ग शहापूर येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती समिती नेते रणजित चव्हाण पाटील होते। यावेळी राजकीय पक्षातील मराठी आणि मराठा नगरसेवकांनी 1 नोव्हेंबरच्या सायकल फेरीत स्वतः होऊन सहभागी व्हावे, तेव्हाच आम्ही तुम्हाला मराठा समजू असे आवाहन माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी दिले। काकती मार्कंडेय साखर कारखान्याला ऊस पुरवठा करा। मार्कंडेय साखर कारखाना काकतीच्या संचालकांकडून शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यात येत आहेत। कारखान्याला शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस पुरवठा करावा अशी विनंती करण्यात येत आहे। विक्रमी ऊस गाळप करण्याचा निर्धार करण्यात आलाय। संचालकांनी गुरुवारी सायंकाळी कडोली, देवगिरी येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली। यावेळी बैठक झाली। अध्यक्षस्थानी यल्लाप्पा जाधव होते। यावेळी प्रकाश राजाई यांनी प्रास्ताविकेला स्वागत केटी उच्चूकर यांनी केले। नेत्रदान हॉस्पिटलतर्फे शांताई वृद्धाश्रमात नेत्र तपासणी। टिळकवाडी येथील नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल युनिट ऑफ डॉक्टर अग्रवाल या नेत्र रुग्णालयातर्फे बामणवाडी तालुका बेळगाव येथील शांताई वृद्धाश्रमात बुधवार दिनांक 25 रोजी नेत्र तपासणी शिबिर झाले। 50हून अधिक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला। शांताई कार्याध्यक्ष माजी महापौर विजय मोरे, रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर सचिव माहुली, डॉक्टर अमित काळे, डॉक्टर अल्पेश टोपराणी, डॉक्टर जगदीश पाटील, डॉक्टर AB सीमा यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडले। टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार। टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला। शुक्रवारी रात्री 10च्या सुमारास CBT जवळील सर्किट हाऊस जवळ ही घटना घडली। मोहन भरमा पाटील राहणार मंडोळी असे मृताचे नाव आहे। दुचाकीस्वार अशोक सर्कलकडून CBT कडे निघाला होता। टेम्पोही त्याच मार्गे निघाला होता। टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून त्याने दुचाकीला धडक दिली। त्यामुळे दुचाकीस्वार रस्त्यावर पडला। यावेळी टेम्पोचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला। उसगाव येथील ट्रॅक्टर ट्रॉली 2 चाकी रिकामे रिवर्स चालवण्याच्या खुल्या भव्य स्पर्धा उत्साहात। उसगाव येथील शेतकरी संघटना गणपत गल्ली उसगाव यांच्या विद्यमाने दसरा खंडेनवमीचे औचित्य साधून ट्रॅक्टर ट्रॉली 2 चाकी रिकामी रिवर्स चालवण्याच्या खुल्या भव्य स्पर्धेमध्ये बेळगावसह सौंदत्ती, बैलहोंगल अशा भागातून एकूण 72 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता। या स्पर्धेत सौंदत्ती, MS एकेरी आणि कलगटगी यांच्या जगदीश कट्टी यांनी बक्षिसे मिळवत प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे ते मानकरी ठरले आणि 12,000 आणि 10,000 रुपयांच्या रोख रकमेची बक्षिसे मिळवली। 2 दिवस चाललेल्या या ट्रॅक्टर स्पर्धा पाहण्यासाठी उसगाव आणि परिसरातील शेतकरी आणि इतर नागरिकांनी बरीच गर्दी केली होती। या स्पर्धांमुळे अनेकांची चांगली करमणूक झाली। या स्पर्धांच्या अंतिम दिवशी हा बक्षीस वितरण समारंभ पार पडला। यावेळी युवा कार्यकर्ते अमर जाधव, कृष्णाजी कदम पाटील, युवराज मुदगेकर, शरद होणगेकर, अशोक जाधव, दीपक नवार, अंकुश पाटील, रोहित गोल्याळकर, विनोद कोळी यांच्या हस्ते विजयी ट्रॅक्टर स्पर्धक मालकांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NO चौगुले यांनी केले। उपस्थितांचे स्वागत संभाजी कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाळू पावशे आणि बंडू पाटील यांनी केले। राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धा मंगळवारपासून SS पदवीपूर्व कॉलेज आयोजित पदवीपूर्व कॉलेजच्या राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेचे आयोजन मंगळवार दिनांक 31 रोजी बेळगाव येथील स्पोर्ट्स हॉस्टेलच्या इंडोर सभागृहात करण्यात आले आहे, अशी माहिती पदवीपूर्व शिक्षण खात्याचे संचालक MM कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या स्पर्धेत 32 जिल्ह्यातील मुले-मुली सहभागी होणार आहेत। बेळगावच्या क्रीडा क्षेत्रातील इतिहासात प्रथमच आयोजित राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेचे आयोजन बेळगाव नगरीत करण्यात येत आहे। याचे यजमानपद SS पदवीपूर्व कॉलेज यांनी घेतले असून या स्पर्धेत
स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना राहण्या खाण्याची सोय करण्यात आली आहे। याबाबतची माहिती MM कांबळे, स्पर्धा प्रमुख प्रभू शिवनायकर आणि सेवानिवृत्त क्रीडा प्राध्यापक GN पाटील यांनी दिली आहे। यावेळी व्यासपीठावर राज्यस्तरीय प्राध्यापक संघटनेचे रविशंकर मठ, सचिव डॉक्टर नागराज मरेंडावर उपस्थित होते। सर्व खेळाडूंनी 30 रोजी रिपोर्टिंग करावयाचं असून त्या दिवशी वजन आणि खेळाडूंचे गट जाहीर करण्यात येणार आहेत। सर्व सहभागी खेळाडूंनी सकाळी 11 पर्यंत उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। या स्पर्धा अर्जुन पुरस्कार विजेते मुष्टियुद्ध खेळाडू मुकुंद किल्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत। सेंट झेवियर स्कूलचे बास्केटबॉलपटू रवाना। कोलार येथे होणाऱ्या कर्नाटक राज्य सार्वजनिक शिक्षण खाते कोलार आयोजित रविवार दिनांक 29 ते मंगळवार दिनांक 31 रोजी होणाऱ्या कर्नाटक राज्य सार्वजनिक शिक्षण खात्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या माध्यमिक आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव विभागीय संघात सेंट झेवियर स्कूलचे 5 बास्केटबॉलपटूंची निवड झाली आहे। या संघात सेंट झेवियर स्कूलचे चैतन्य तरळे, अभय कंगराळकर, साईराज पाटील, अथर्व होणगेकर, आशुतोष अनगोळकर यांचा समावेश करण्यात आलाय। शाळेचे मुख्याध्यापक फादर सिरिल ब्राग यांचे प्रोत्साहन आणि क्रीडा शिक्षक चेस्टर रोजारियो यांचे मार्गदर्शन यांना लाभत आहे। खानापुरात उद्या मिनी मॅरेथॉन। खानापूर ॲथलेटिक्स डेव्हलपमेंट असोसिएशन तर्फे खानापूर जांबोटी मार्गावर रविवार दिनांक 29 रोजी खानापूर मिनी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे। एलिट रनिंग अकॅडमी खानापूर हे टायटल स्पॉन्सर्स तर खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर आणि रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव हे या स्पर्धेचे सहयोगी प्रायोजक आहेत। रविवारी सकाळी 6:30 वाजता आमदार हलगेकर हे मलप्रभा मैदानावर मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवतील। CGSTचे अतिरिक्त आयुक्त अमित कुमार शर्मा, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे माजी अध्यक्ष उमेश रामगुड, राधाकृष्ण हिरवाडकर आदी उपस्थित राहणार आहेत। तरुण, मध्यवयीन आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासह विविध वयोगटातील सुमारे 1000 स्पर्धक यात सहभागी होतील। मिनी मॅरेथॉन 21.97 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशा 4 प्रकारात आयोजित करण्यात आली आहे। सर्व नोंदणीकृत धावपटूंना आकर्षक पदके, शर्यतीनंतर नाश्ता, इव्हेंट टी शर्ट, ई-टायमिंग प्रमाणपत्र, इव्हेंटची छायाचित्रे आदी दिली जाणार आहेत। रन इंडिया या संकेतस्थळावर नाव नोंदणी सुरू झाली आहे। तसेच प्रत्यक्ष नोंदणी शनिवार दिनांक 28 रोजी मलप्रभा पटांगण खानापूर येथे करता येणार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।